कोल्हापूरमधून लोकशाही मराठीच्या बातमीनंतर प्रशासन आता खडबडून जागा झालंय। आता जी मोठी बातमी समोर आहे, कोल्हापूर जिल्ह्यात लेझर लाईटवरती बंदी ठेवण्यात आलेली आहे। तर 12 ते 17 सप्टेंबर या कालावधीत गणेश मिरवणुकीत लेझर लाईटवरती बंदी टाकण्यात आलेली आहे। भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 नुसार लेझर वापरावरती बंदी ठेवण्यात आलेली आहे। आदेशाचं उल्लंघन करणाऱ्यांवर फौजदारी कारवाई होणार आहे। अप्पर जिल्हाधिकारी संजय तेली यांनी या संदर्भातले आदेश दिले। त्यामुळे आता लोकशाही मराठीच्या बातमीच्या पाठपुराव्यानंतर पुन्हा एकदा यश पाहायला मिळालं। लोकशाही मराठीच्या बातमीनंतर प्रशासन खडबडून जागा झालंय। कोल्हापूर जिल्ह्यात लेझर लाईट संदर्भात आता बंदी टाकण्यात आली। या संदर्भात ताजी अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी सतेज औंधकर आपल्या सोबत जोडलेले आहेत। सतेज, कोल्हापूरमध्ये खरं तर आपण लोकशाही मराठीने बातमी दाखवली, त्या बातमीनंतर आता प्रशासन खडबडून जागा झालंय। कोल्हापूर जिल्ह्यात लेझर लाईटवरती बंदी टाकण्यात आली आहे। काय या बंदी संदर्भात सविस्तर आणि ताजी अपडेट्स? नक्कीच आपण याबाबत लोकशाही मराठीने बातमी दाखवल्यानंतर जिल्हा प्रशासन आहे ते खडबडून जागा झालेलं आहे आणि लेझर लाईटवरती जी बंदी आहे ती घालण्यात आली। 12 ते 17 या कालावधीत निवडणुकीवरती ही लेझर बंदी असणार आहे आणि याबाबत अप्पर जिल्हा दंडाधिकारी जे संजय तेली आहेत त्यांनी याबाबतचे आदेश आहेत ते जारी करण्यात आले आहेत। भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 कलम 163 अन्वये या लेझर वापरावरती बंदी घालण्यात आलेली आहे आणि याचं आदेशाचं उल्लंघन केल्यानंतर थेट आता फौजदारी कारवाई देखील होणार असल्याचं या आदेशात नमूद करण्यात आलेलं आहे। आपल्याला माहिती आहे की गणेश आगमन मिरवणुकीमध्ये खरं तर मोठ्या प्रमाणावरती लेझर लाईटचा वापर आहे तो झाला होता आणि दोघा जणांच्या डोळ्याला गंभीर इजा झाली होती आणि जवळपास 10 ते 15 नागरिकांच्या डोळ्यांमध्ये लाल डोळा होणं किंवा डोळ्याला इजा होणं असा प्रकार आहे तो घडलेला होता। यानंतर पोलिसांनी देखील बैठका घेण्याचं सत्र आहे ते सुरुवात केलेली होती। देखील यानंतर देखील जिल्हा प्रशासन आणि पोलीस अधीक्षक यांच्याशी देखील जो समन्वय होता तो ठेवण्यात आलेला होता आणि अखेर पोलिसांनी जी विनंती जिल्हाधिकाऱ्यांना केली आणि यानुसार 12 ते 17 सप्टेंबर या कालावधीमध्ये ज्या गणेश मिरवणुका निघतायत त्यामध्ये लेझर लाईटवरती बंदी आहे ती घालण्यात आलेली आहे। हा खूप चांगला निर्णय असल्याचं देखील सांगितलं जातंय, कारण गतवर्षी देखील अशाच पद्धतीनं ज्या मिरवणुका निघालेल्या होत्या त्या मिरवणुकांमध्ये लेझर लाईटचा वापर झालेला होता आणि याच वापरामुळे खरं तर अनेकांच्या डोळ्याला इजा झाली होती। काहींचे डोळे अजून देखील वेगळ्या पद्धतीनं आपल्याला पाहायला मिळतात। त्यामुळे यंदा ही 12 ते 17 या सप्टेंबर कालावधीत नागरिकांनी ज्या मिरवणुकीमध्ये जाणार आहेत आता सुरक्षित मिरवणुका होतील असं सांगण्यात येत आहे आणि अप्पर जिल्हाधिकारी संजय तेली यांनी जो आदेश काढलेला आहे यामध्ये स्पष्ट नमूद करण्यात आलेलं आहे की लेझर लाईटवरती कोल्हापूर जिल्ह्यात बंदी घालण्यात आलेली आहे आणि ही बंदी 12 ते 17 सप्टेंबर या कालावधीत असणार आहे आणि या आदेशाचं उल्लंघन करणाऱ्यावरती फौजदारी कारवाईस पात्र ठरणार आहे। त्यामुळे आता पोलिसांना देखील एक अधिकार मिळाल्याचं सांगण्यात येते। त्यामुळे आता लेझर लाईट वापरू नका एवढंच आवाहन जे आहे ते कोल्हापूरकर ज्या पोलीस आहेत ते करताना पाहायला मिळत आहेत असं आपल्याला म्हणता येईल। नक्कीच सध्या अत्यंत महत्त्वाची आणि मोठी अपडेट आहे। खूप खूप धन्यवाद या सविस्तर अशा माहितीबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।